हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ठाकरे साहेब. सर, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला कालपासून बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे आणि हो. रात्रीसुद्धा आमच्या भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे सर. नक्कीच विदर्भ आणि उत्तर मराठवाडा, खानदेश त्याचबरोबर नाशिक क्षेत्रात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. हो, बरोबर. आणि पहिल्याच दिवशी त्याने म्हणावी अशी चांगली व्याप्ती घेतली. फक्त तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र बाकी राहिला आहे. हो, बरोबर हो. आहे का? बरोबर, बरोबर सर. ज्या काळामध्ये खंड आहे त्याच काळामध्ये तुम्हाला पाऊस मिळणार म्हणजे मिळणारच आणि हे आपला पूर्ण अंदाज तुम्हाला दिलेला होता. बरोबर, बरोबर सर. आता फक्त आपल्याला काय करायचं दिलेल्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना धीर धरावाच लागणार आहे. हो, कारण की शेवटी निसर्गाचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, की 11 पासून ते 15 पर्यंत पाऊस होणार आहे. हो, बरोबर. हं? हो. 12 तारखेला विचाराल, उद्या 13 तारखेला विचाराल, 14 तारखेला विचाराल. मी तुमचं एवढंच उत्तर देईल, की हे पाऊस तुम्हाला 4 तास होणार म्हणजे होणारच आहे. हां, 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 हां. आणि हां, अंदाज मला बदलायची वेळ येणार नाही. हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं. अंदाज बरोबर, जे म्हणत असतील कसला अंदाज बदलावा लागेल, त्यांनाच त्यांचे अंदाज बदलायची वेळ आलेली आहे आणि त्यांनी बदलले पण. बरोबर. हं. बरोबर आता आहे सर. मेन विषयाकडे येतोय. आज 12 तारीख आहे आणि आज 12 तारखेला सुद्धा संभाजीनगरच्या काही भागांमध्ये, बुलढाण्यामध्ये पण सकाळी काही ठिकाणी झालाय. हो. आजही संध्याकाळी पावसाचा जोर वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये. हां, हां, हां. आणि तरी काही गावं राहिल्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगतोय परत, हो. की काळजी करू नका. हे 3-4 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे. कारण की हां. निसर्ग एका दिवसाचा विक्रय बरसत नसतो. नाही. हं? बरोबर. आणि तोपर्यंत तुमची पिकंही सुकणार नाही. कारण की आभाळाची सावली, थंड वातावरण हे राहणारच आहे. हो, हो. पाऊस काय आपण लय हाय लेव्हलचा नाही सांगितलेला. मध्यम ते जोरदार. काही बरोबर. ठिकाणी जोरदार झालाय, काही ठिकाणी मध्यम झालाय. हो, हो, हो. बरोबर पण सर. होणार आहे. जसे तुमचे प्रश्न असतील तसं आपण उत्तर देऊयात आता. जसं सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला हं. पाऊससुद्धा पाहायला मिळालेला आहे. परंतु बऱ्याचशा इतर तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं, की 15 दिवसाचा खंड राहणार वगैरे, वगैरे. परंतु आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे आणि तुम्ही तारीख जी सांगितली होती, त्या तारखेवरती तुम्ही ठामसुद्धा होते. तर मात्र शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे सर, तो म्हणजे 13 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहू शकतो? नक्कीच 13 तारखेला मराठवाड्यामधल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची शक्यता आहे. हो. आणि त्यापाठोपाठ दक्षिण साईड जे आहे सांगली, सोलापूर इथे दमदार पावसाची शक्यता राहणार आहे. हां, हां, हां. त्यामुळे मात्र सर शेतकऱ्यांनी त्यासमोर त्यासमोर सर हे जे पाऊस आहे ना, हे पाऊस हां. कंटिन्यू राहणार आहे पुढे. खंड हो. वगैरे काही नाहीये. मात्र सर हे पाऊस किती दिवस चालणार? हा पाऊस एक 20 तारखेपर्यंत चालणार आहे. 20 तारखेपर्यंत. हं. नंतर मग आपल्याला उघडीप वगैरे काही पाहायला मिळेल का? नाही उघडीप नाहीच तर. हे उघडीप म्हणजे काय आहे फक्त सावली का होईना आभाळाची राहील, हो. अशा प्रकारचं वातावरण. हो. हां, हां. समजा अधून-मधून पाऊस येण्याची शक्यता राहणारच. हो. हो, 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 हो. मात्र चालेल सर. सर आता धरणाची कंडिशन काय सांगते आणि कशी राहणार समोर? धरणाबाबत आपण स्पष्ट भूमिका मागच मांडलेली आहे, की पोळ्यापर्यंत धरणाचा विषय संपून जाईल हो. आणि ठळक पाऊस जे आहे ते 12 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहेत. हां, 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 हां. हं, हं. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्की धन्यवाद.